अशा लाल पाल्याच्या भाजीबरोबर भाज्योग पण भारी वाटतं हो. कधीतरी लाल पालं एकदम ना गावठी मिळतं गोल पाल्याची, मग त्याची भाजी एकदम चविष्ट होतं. आज तशी गावली म्हणून म्हटलं भाजी करूया. आणि ताजी ताजी केल्यास की चवीक बरी लागतं. एक कढई घेतलं, त्याच्यात घातलं आहे तेल, फोडणीक घातलं आहे लसूण, उभी चिरून मिरची, बारीक चिरून 2 कांदे. भाजी एक ना कांदो जरा जास्त घातलास की चवीची लागतं. वरसून घातलं आहे हळद, परतून ही गोल पाल्याची भाजी असतात ती घातलं आहे, ती स्वच्छ धुवून चिरलं आणि ती घातली. चवीपुरता मीठ. साधी सोपी आणि झटपट होणारी भाजी. आणि गावठी उकड्या तांदळाची पेच करशात, त्याच्याबरोबर ही भाजी घेशात ना तर एकदम चवीची लागतं. चपाती भाकरीबरोबर पण मस्त लागतं. पण ही डब्याक चलणार नाही हो. कामार जाणारी डब्याक घेऊन अजिबात जाणत नाही लाल पाल्याची भाजी. ती एकदम गिलगिलीत होता ना आणि थंड खाऊची लागतं. ही अशी जेवताना खाऊक एकदम मस्त. आणि घराकडे चपाती भाकरीबरोबर खातात, पण ऑफिसाक अजिबात नेणत नाही. व्यवस्थित झाकून शिजवली की भरपूरसा खोबरा घाला, म्हणजे अप्रतिम चव येतं. लाल पाल्याची भाजी सरसकट सगळ्यांक आवडतं. कोकणात भरपूर हो लाल पाल्याची आणि गावठी. अशी भाजी करा, खावा, आवडतली तुमका. आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.